एंट्री कधी आणि कुठून घ्यायची. आता तुम्ही सगळे जमलाच आहात, थांबलाच आहात, तर तुमचा हा भाऊ तुम्हाला नाराज नाही करणार. मी येणार आणि नशिबाचा गेम पालटणार. अहो इकडे तिकडे काय शोधताय? हे बघा, मी ह्या दारातून येतो. हाँ बीच में से ओपन हो रहा है. हाँ भाई. म्हणजे मी प्रत्यक्षात तुमचं प्रेमही अनुभवलंय, तुमचा रागही अनुभवलाय खूप जास्त. सो आजही ना जरी सीझन संपलाय तरी शनिवार रविवार आला की असं कधी कधी वाटतं की तुम्ही टीव्हीतून बाहेर याल आणि आता मला ओरडा, कारण की कौतुकापेक्षा ओरडा जास्त. अहो त्यात माझा दोष नाहीये. तुम्ही जे टीव्हीवर करणार तसंच मी वागणार ना. म्हणजे तुम्ही जर असं काही केलं असतं त्याच्यामुळे मला ओरडावं लागलं नसतं तर मी तसा वागलो असतो. हो सर, पण कौतुकही केलंय. कौतुकही भरपूर केलं. येस सर, येस सर. खरंच मी खूप मिस करते आणि परत यायचं तुम्हाला? मला आवडेल. नाही नाही, मला खरंच आवडेल, कारण की बिग बॉस हा शो खूप मनापासून, म्हणजे मी खूप इमोशनल होते बिग बॉस हे नाव ऐकलं त्याचं. आणि मला खूप ते दिवस आठवतात, केलेल्या चुका आठवतात आणि तुमचं ओरडणं आठवतं. मी खूप मिस करते सर ओव्हरऑल सगळंच सगळंच सगळंच. आणि ॲक्च्युली बिग बॉस हा शो तुम्ही मागच्या वर्षी होस्ट केलात आणि खूप कमालीचा एक्सपिरियन्स होता आणि तेव्हाही खूप धक्के बसले आम्हाला, कारण की माहीत नव्हतं, कारण की तुमचा हा स्वभाव जगात कोणीही बघितला नव्हता आणि तो जवळून. माझा हा स्वभाव मी सुद्धा पाहिजे. अगदी सर. आणि आता आपण भेटलोच आहोत तर एक सेल्फी घेऊया प्लीज. येस, मोबाईल प्लीज. आणि बिग बॉस मराठी म्हणजे नेहमीच वेगळं पण असतं. अगदी घराच्या लुकपासून ते दिसणाऱ्या सगळ्या कंटेस्टंटपर्यंत सगळंच काय काय आपल्याला नवीन गोष्टी पाहायला मिळणार आहेत. सो घर तयार आहे आणि कंटेस्टंटही ठरलेच असते. तर प्लीज सांगा ना सर, यावेळी कोण कोण असणार आहे? नाही खरं म्हणजे फार जवळपास सगळ्यांचं गैर